रूमच्या निगराणीसाठी 8 अतिरिक्त कॅमेरे बसविणार. उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये लावण्यात आले अतिरिक्त कॅमेरे. बुलढाणा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर ईव्हीएम आणि टपाल मतपत्रिका नगरपालिका इमारतीत तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली स्ट्रॉंग रूमची सुरक्षा असताना काही उमेदवार प्रतिनिधींकडून 5 कॅमेरे बंद असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज सकाळीच उमेदवारांना बोलावून घेत स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची माहिती दिली. सगळी सुरक्षा व्यवस्थित असल्याचे सांगत 5 कॅमेरे बंद असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. ते म्हणाले, 16चा DVR आहे, त्यातील 11 कॅमेरे लावण्यात आले आहेत, तर 5 कॅमेरे लावले नसल्या कारणामुळे स्क्रीनवर ते बंद दिसत आहेत. इतकेच नाही तर उमेदवारांना सोबत नेऊन स्ट्रॉंग रूम बाहेर अतिरिक्त 8 कॅमेरे बसवण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. DVR असल्याच्या नंतर 5 बंद ठेवायचं काही कारण होतं का? कमीत कमी आपण तो डिस्प्ले केला असता तर बाकीचं रेकॉर्डिंग आलं असतं. आता साहेबांचं असं म्हणणं पडलं की बाबा नगरपालिकेचे जे CCTV आहे ते सुरू असल्यामुळे आम्ही इकडे समोर लावलं नाही, परंतु नगरपालिकेचे इथं कोण आलं कोण गेलं ते CCTV मॅडमच्या कक्षामध्ये दिसतात, ते आम्हाला थोडी दिसणार आहे. पण त्यासाठी आमची विनंती होती की तुमच्याकडे ऑलरेडी DVR उपलब्ध आहे, फक्त तुम्हाला हार्ड डिस्क करणं आणि त्याचा डिस्प्ले दाखवणं होता, तर ते त्यांनी केलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की बाबा ते बंद नाही आहे, फक्त आम्ही ते सुरूच केले नाही असं त्यांचं त्यावर निर्वाळा आम्हाला या ठिकाणी. मग आता इथं तुमच्या समोर दिसतंय या ठिकाणी 5 CCTV बंद दिसले, ते आम्हाला जे दिसलंय ते आम्ही बोललोय. जर ते सुरू असते तर आम्ही बोललो नसतो. 11 सुरू आहे, आम्ही 11 सुरू बोललो. आज त्यांनी सांगितलं की ते आम्ही 5 सुरूच केले नव्हते, म्हणजे ऑलरेडी ते बंदच होते. याच्यामध्ये स्पष्ट होतं. आपण बुलढाणा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जी आहे त्या ठिकाणी 2 तारखेला जे मतदान झालं, ते मतदान झाल्यानंतर या ठिकाणी जे स्ट्रॉंग रूम आपण तयार केलेलं आहे, त्या स्ट्रॉंग रूम मध्ये आपण हे सर्व बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट 76 मतदान केंद्राचे आपण सुरक्षित ठेवलेले आहे. आणि या ठिकाणी 2 पोलीस अधिकारी, 20 पोलीस कर्मचारी आणि SRPFचे 25 जवान इतका मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी आपण मशीन्स मतदान झाल्यानंतर स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्यानंतरच आपण CCTV 11 CCTV आपण कंटिन्यू लावलेले आहेत तिथं, आणि त्याचा डिस्प्ले जो आहे तो उमेदवारांसाठी 24 तास बघण्यासाठी तो उपलब्ध ठेवलेला आहे. 6 तारखेला माननीय राज्य निवडणूक आयोगाचं एक पत्र आलेलं आहे. त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की जे CCTV लावलेले आहेत त्याचा बॅकअप हा हार्ड डिस्क मध्ये घेतला जातो. तर त्याची हार्ड डिस्कची जर कॅपॅसिटी संपल्यानंतर आपण त्या ठिकाणी नवीन हार्ड डिस्क लावतो, तर त्या नवीन हार्ड डिस्क आपल्याला त्या ठिकाणी बदलून लावावे लागते. तर त्याचं कंटिन्युएशन राहावं यासाठी त्यांनी अतिरिक्त क्षमता हार्ड डिस्क असणारे अतिरिक्त कॅमेरे लावण्याची सूचना केलेली आहे. तर आपण या ठिकाणी आता जे आधीचे 11 कॅमेरे आहेत ते तसेच आहेत कंटिन्यू, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण अतिरिक्त 8 कॅमेरे आपण या ठिकाणी लावणार आहोत. जे कॅमेरे आपण आता उमेदवार यांना आपण आधीच याबाबत कळवले होते आणि बऱ्यापैकी उमेदवार सर्व पक्षांचे उपस्थित आहेत, तर त्यांच्या समक्ष आपण हे अतिरिक्त कॅमेरे 8 आपण या ठिकाणी लावणार आहोत. ज्याची हार्ड डिस्क जी आहे त्या हार्ड डिस्कची कॅपॅसिटी इतकी आहे की आपण 21 तारखेला जेव्हा आपण मतमोजणीसाठी स्ट्रॉंग रूम उघडणार आहोत तोपर्यंत त्याची हार्ड डिस्क ही बदलावी लागणार नाही. तोपर्यंत सगळं CCTV जी कव्हरेज आहे त्या ठिकाणी सेव्ह राहणार. 5 कॅमेरे बंद आहे असे सांगण्यात येत आहे. काय आपण जे या ठिकाणी कॅमेरे जे लावलेले आहेत CCTV ते 11 CCTV कॅमेरे लावलेले आहेत, आणि त्याचा डिस्प्ले हा इथं कंटिन्यू चालू आहे. जो DVR असतो, जे स्क्रीन असते, ते स्क्रीनमध्ये मॅक्झिमम 16 कॅमेरेचा डिस्प्लेचा त्यामध्ये कॅपॅसिटी असते. आपण 11च कॅमेरे लावलेले आहेत, तेव्हा 11चा डिस्प्ले आहे. उर्वरित जे 5 जागा आहेत ते रिकाम्या जागा आहेत, त्याचा कॅमेराचा नाही, त्याचा काही विषय नाही. त्यामुळे हे जे पसरवलं आहे ते चुकीचं आहे.